नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या या एक्झाम ओरिएंटेड लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्समधील अतिशय महत्त्वाचं चॅप्टर RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे चॅप्टर कव्हर करणार आहोत. स्टेप बाय स्टेप सर्व काही कॉन्सेप्ट असतील, त्यानंतर फॅक्ट्स असतील, तसेच करंट रिलेटेड डेटा असेल जो की एक्झाम दृष्ट्या महत्त्वाचा आहे, तोच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे लेक्चर्स टोटली एक्झाम ओरिएंटेड आहे किंवा रिव्हिजन लेक्चर्स तुम्ही यांना म्हणू शकतात. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता RBI या टॉपिकमध्ये महत्त्वाचं काय आहे तर कॉन्सेप्ट. म्हणजे आता RBI काय आहे, तसेच तिची स्थापना कधी झाली, त्यानंतर चलनविषयक धोरण काय असतं, त्या संबंधीचे ऍक्ट काय आहे, RBIची कार्य काय आहे, संख्यात्मक व गुणात्मक साधने असतात त्याविषयी तुम्हाला माहिती असायला हवी, आणि वैशिष्ट्याविषयी माहिती असायला हवी. CRR, SLR, रेपो, रिव्हर्स रेपो. त्यानंतर RBI विषयी काही फॅक्ट्स आहेत जे की मी तुम्हाला पुढे सांगतो, काय काय फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, आणि त्यानंतर काही करंटमध्ये असेल तर ते. तर अशा प्रकारे RBI विषयी एवढे घटक तुम्हाला या चॅप्टरमध्ये अभ्यासावे लागतात. आता नेमकं RBI काय आहे बघा. भारतामध्ये जी काही अर्थव्यवस्था आहे ती स्टेबल ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. भारताची मध्यवर्ती बँक करत असते. मध्यवर्ती बँक खूप महत्त्वाची आहे, कारण भारताचं चलनविषयक धोरण जे आहे ते RBI राबवते. आणि चलनविषयक धोरण म्हणजेच मार्केटमध्ये किती पैसा ओतावा, तसेच चलनवाढ, चलनमंदी या सर्व घटना ज्या आहेत त्या अंडर RBI होत असतात. तर त्यासाठी RBI अतिशय महत्त्वाचे आहे. मग आता बघा, काही फॅक्ट्स आहेत RBI विषयी, ते आपण जाणून घेऊया. पहिली फॅक्ट म्हणजे RBIची स्थापना कधी झाली. बघा, आता RBIची स्थापना RBI ॲक्ट 1934 नुसार झालेली आहे. म्हणजे 1934च्या कायद्यानुसार RBIची स्थापना 1935ला झालेली आहे. 1 एप्रिल 1935ला. कायदा 34चा, स्थापना 35ची. ओके. आणि RBIचे मुख्यालय जे आहे, हेड ऑफिस जे आहे RBIचे, ते 1935 पर्यंत कुठे होते? कलकत्त्याला होते. आणि 1935 नंतर ते मुंबईला आले. हे लक्षात ठेवायचं फॅक्ट आहेत, पाठच करायच्यात. RBIचे पहिले गव्हर्नर जर तुम्हाला विचारले, फर्स्ट गव्हर्नर ऑफ RBI, तर कोण आहेत? ऑसबॉर्न अर्कल स्मिथ. ऑसबॉर्न अर्कल स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर आहेत. आणि जर तुम्हाला पहिले भारतीय गव्हर्नर विचारले, इंडियन गव्हर्नर RBIचे, तर ते आहेत CD देशमुख. अशा प्रकारे या RBI विषयी काही फॅक्ट्स आहेत. बघा, आता प्रथमतः RBIची कॉन्सेप्ट जी आहे किंवा RBI बाबत प्रमुख शिफारस जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती RBI बाबत. तर त्यांनी त्यांचा जो ग्रंथ होता, पुस्तक होतं, तर प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, तर त्यामध्ये RBIचा उल्लेख केला होता. थोडी हिस्ट्री तुम्हाला सांगतो, एक बॅकग्राऊंड तुमच्या लक्षात येईल. आणि जी तिसरी गोलमेज परिषद झाली होती मित्रांनो, त्यामध्ये RBIचा एक ड्राफ्ट तयार केला होता. त्या ड्राफ्टनुसारच RBI ॲक्ट 1934 जो आहे तो काढला होता. आणि मुख्यालय वगैरे अगोदर कोलकात्याला होतं, देन मुंबईला आलं. RBI ही काय आहे तर एक भारतीय म्हणजेच भारत सरकारच्या मालकीची एक संस्था आहे. म्हणजे याच्यावरती टोटली भारत सरकारचं वर्चस्व आहे असं आपण म्हणू शकतो. भारत सरकारच्या मालकीची ही संस्था आहे RBI. आणि ही राजकीय हस्तक्षेपापासून दूर आहे. राजकीय हस्तक्षेपापासून दूर आहे. म्हणजे कुठलाही राजकीय हस्तक्षेप RBI मध्ये होऊ शकत नाही. ती एक सार्वभौम व स्वायत्त संस्था आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. बघा, जेव्हा RBI स्थापन झाली होती तेव्हा तिची मालकी खाजगी व सरकारी देखील होती. पण एक RBI हस्तांतरण विधेयक होतं, आय थिंक ते 1948चं असेल. हो, 1948चं ते विधेयक होतं. तर त्या विधेयकानुसार RBIचे राष्ट्रीयकरण झाले. म्हणजे टोटली ती खाजगीवरून सरकारी मालकीची झाली 1949ला. आता RBIचे काही महत्त्वाचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते बघूया. जसं की RBIची वैशिष्ट्ये. वैशिष्ट्य काय आहे मी ओरली सांगतो तुम्हाला, सो दॅट विल बी इझी.
आरबीआय एक सार्वभौम संस्था आहे, म्हणजे तिच्यावर कोणाचंच वर्चस्व नाही. नफा कमवणे उद्दिष्ट नाही आरबीआयचे, कारण अदर कंपनीज किंवा अदर बँक्स जर तुम्ही बघितल्या तर त्यांचं नफा मिळवणे हे उद्दिष्ट असतं, पण आरबीआयचं तसं काही उद्दिष्ट नाही. आणि ती इतर ज्या व्यापारी बँका असतात त्याबद्दल स्पर्धा त्यांच्याशी करत नाही. आरबीआयची उद्दिष्टे तर बघितली आपण उद्दिष्टे, तर आरबीआयच्या उद्दिष्टामध्ये काय काय येतं की अर्थव्यवस्थेत एक स्टॅबिलिटी ठेवणे हे उद्दिष्ट आहे आरबीआयचं. स्टॅबिलिटी, टू मेंटेन द स्टॅबिलिटी इन इकॉनॉमी, म्हणजेच चलनवाढ मंदीवरती नियंत्रण ठेवणे असं आपण याला म्हणू शकतो. ओके, सो अशा प्रकारे आरबीआय विषयी या काही फॅक्ट्स आहेत. एक स्थैर्य देणे अर्थव्यवस्थेला, वृद्धी करणे, विकास करणे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, हे जवळपास जे केंद्र सरकारचे कामं आहेत राजकोषीय धोरणामध्ये ते होत असतात. बघा आता राजकोषीय धोरण गव्हर्नमेंट जारी करते. गव्हर्नमेंटचं कोणतं धोरण असतं? राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसी त्याला म्हणतात. तसं आरबीआयची कोणती पॉलिसी असते? तर आरबीआयची असते मॉनिटरी पॉलिसी, म्हणजे चलनविषयक किंवा मौद्रिक धोरण त्याला म्हणतात. मग राजकोषीय धोरण वर्षातून एक वेळा येत असतं बघा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. त्यामध्ये सार्वजनिक उत्पन्न असतं, खर्च असतात, कर्ज असतात व व्यवस्थापन असतं. आणि आरबीआयचं जे मॉनिटरी किंवा पॉलिसी असते किंवा मौद्रिक धोरण असते तर ते दर 2 महिन्याला येतं, दर 2 महिन्याला. आणि याची काही संख्यात्मक व काही गुणात्मक साधने असतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. चलनविषयक धोरण काय असतं बघा, एक मॉनिटरी पॉलिसी असते आणि ते पैशाविषयी असते. चलनविषयक धोरण जे आहे पूर्वी ते आता 2 महिन्याला सादर केलं जातं, पण अगोदर 3 महिन्याला तयार केले जात असे. आता 3 महिन्याऐवजी 2014 पासून जे आहे ते 2 महिन्यानंतर सादर केलं जातं. या संबंधीची जी समिती होती ही महिने चेंज करण्यासंबंधी ती उर्जित पटेल समिती होती, उर्जित पटेल. ओके, आता बघा जे मॉनिटरी पॉलिसी आहे, मॉनिटरी पॉलिसी किंवा त्याला तुम्ही चलनविषयक धोरण म्हणतात, चलनविषयक धोरण, तर हे 2 प्रकारचं असतं. चलनविषयक धोरण 2 प्रकारचं असतं, लक्षात असू द्या. एक म्हणजेच महाग पैशाचे धोरण. आरबीआय 2 प्रकारचे चलनविषयक धोरण वापरते, तर एक म्हणजे महाग पैशाचे धोरण आणि सेकंड म्हणजे स्वस्त पैशाचे धोरण. स्वस्त पैशाचे धोरण याला तुम्ही इंग्लिशमध्ये याला डिअर मनी पॉलिसी म्हणतात, डिअर मनी पॉलिसी, आणि याला चीप मनी पॉलिसी म्हणतात, चीप मनी पॉलिसी. मग आता हे नेमकं काय आहे बघा. आरबीआय जेव्हा महाग पैशाचं धोरण राबवते, महाग पैशाचे धोरण राबवते, तेव्हा मार्केटमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये काय काय चेंजेस होतात ते जाणून घ्यायचं आहे. जर आरबीआयने महाग पैशाचं धोरण राबवलं तर व्याजदर महाग होतात, व्याजदर महाग होतात. त्यानंतर कर्ज घेण्याची लोकांची प्रवृत्ती कमी होते, कारण व्याजदर महाग झालेले असतात. कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होते, कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होते. मग कर्ज घेण्याची प्रवृत्ती जर कमी झाली तर लोकांच्या हातात जो आहे तो पैसा कमी येतो, म्हणजे लोकांकडे पैसा कमी असेल. यामुळे काय होतं बघा, जी मार्केटमधील मागणी जी वाढलेली असते तर ती वाढलेली मागणी कमी होते, म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण येतं, मागणीवर नियंत्रण येतो, कारण लोकांजवळ पैसा कमी असतो. ओके, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या रिलेटेड असतात, याच प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. कारण जर व्याजदर आरबीआयने महाग केले तर लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होईल, कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी झाली तर लोकांना पैसा कमी मिळेल, पैसा कमी लोकांच्या हातात असला तर मागणीवर नियंत्रण येईल. मग मागणीवर जर नियंत्रण आलं तर काय होईल? चलनवाढीवर नियंत्रण येईल, चलनवाढीवर नियंत्रण येईल. बघा आता चलनवाढीवर नियंत्रण येणे म्हणजेच चलनवाढ जर झाली असेल तर आरबीआय कोणतं धोरण राबवेल? महाग पैशाचे धोरण. मग या उलट जर चलन घट झाली असेल किंवा मंदी आली असेल तर आरबीआय स्वस्त पैशाचे धोरण राबवेल. मग आता यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत ते याच्या ऑपोजिट होतील स्वस्त पैशाच्या धोरणमध्ये, चीप मनी पॉलिसीमध्ये. एक म्हणजे व्याजदर स्वस्त होतील, व्याजदर स्वस्त होतील जर स्वस्त पैशाचे धोरण केले तर. त्यानंतर व्याजदर जर स्वस्त झाले तर कर्ज स्वस्त होतील, कर्ज जर स्वस्त झाले तर कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल, म्हणजे लोकांकडे पैसा वाढेल.
पैसा वाढेल त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा वाढेल, आणि अर्थव्यवस्थेत पैसा वाढला तर लोकांची मागणी वाढेल, वस्तूंची किंवा सेवांची. मागणी वाढली तर मग काय होईल, मंदी दूर होईल. समजलं असेल तुम्हाला. बघा, आरबीआय दोन प्रकारचे चलनविषयक धोरणं राबवते. एक म्हणजे महाग पैशाचे धोरण, दुसरं म्हणजे स्वस्त पैशाचे धोरण. मग महाग पैशाचं धोरण नेमकं काय आहे, तर आरबीआय व्याजदर महाग करते. व्याजदर महाग केल्यामुळे कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होते लोकांची, त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा कमी असतो. पैसा कमी असल्यामुळे मागणीवर नियंत्रण येते, आणि मागणीवर नियंत्रण आल्यामुळे चलनवाढीवर नियंत्रण येते. म्हणजे ज्या वेळेस चलनवाढ झाली असेल त्यावेळेस आरबीआय महाग पैशाचे धोरण राबवते, ज्यावेळेस मंदी असेल त्यावेळेस स्वस्त पैशाचे धोरण राबवते. सो अशा प्रकारे या कॉन्सेप्ट आहेत. आय होप तुम्हाला कळाले असतील. बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की आरबीआयची दोन साधने आहेत, एक म्हणजे संख्यात्मक आणि दुसरं म्हणजे गुणात्मक. मग आपण आता संख्यात्मक साधने कोणती आहे आणि गुणात्मक साधने कोणती आहे ते बघूया. संख्यात्मक आणि गुणात्मक. बघा, आता आरबीआयची संख्यात्मक साधने CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, त्यानंतर SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. पुढे पूर्ण एक्सप्लेन करतो तुम्हाला हे काय असतात. त्यानंतर रेपो, रिव्हर्स रेपो, त्यानंतर बँक रेट म्हणजे बँक दर. ही संख्यात्मक साधने आहे कारण ही संख्यांमध्ये असतात. तुम्हाला जी गुणात्मक, बघा, ही क्वांटिटेटिव्ह म्हणतात, क्वांटिटेटिव्ह, आणि ही क्वालिटेटिव्ह असतात. ओके. सो बँक रेट, त्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी MSF, त्यानंतर OMO आहे. पुढे काय आहे सर्व मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. त्याआधी गुणात्मक साधने बघा, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला आरबीआयची संख्यात्मक साधने कोणती व आरबीआयची गुणात्मक साधने कोणती अशा प्रकारचे MCQs विचारतात. सो हे तुम्हाला माहीत असायला हवं. बघा, आता गुणात्मक साधने, कर्ज, रुपये व तारण यामधील गाळा, त्यानंतर उपभोग्य कर्जाचे नियमन व नियंत्रण, त्यानंतर नैतिक समज. बघा, आय थिंक 2022च्या कंबाईन प्रिलिमला हा क्वेश्चन आला होता नैतिक समजबाबत, की नैतिक खालीलपैकी कोणते आरबीआयचे गुणात्मक साधन आहे. तिथे हे सर्व दिलेले होते आणि एक ऑप्शन नैतिक समज हा दिला होता, त्यामुळे तेच त्या प्रश्नाचं उत्तर होतं. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई, देन नेक्स्ट आहे प्रसिद्धी, आणि नेक्स्ट आहे कर्जाचे रेशनिंग. सो अशा प्रकारे ही आरबीआयची गुणात्मक साधने आहे. मग आता आपण 1 बाय 1 ही संख्यात्मक साधने काय आहेत ते बघूया. त्यातील पहिलं आहे कॅश रिझर्व्ह रेशो, CRR, दॅट इज कॅश रिझर्व्ह रेशो. सो व्हॉट इज कॅश रिझर्व्ह रेशो? याला काय म्हणतात मराठीत? रोख राखीव गुणोत्तर. रोख राखीव गुणोत्तर. बघा, आता बघा, भारतामध्ये व्यापारी बँका आहेत ज्या व्यापार करतात. बँकांचं काय कार्य असतं तर ग्राहकांच्या ठेवी स्वीकारणं व त्या ठेवी स्वीकारल्यानंतर त्यामधून कर्ज ग्राहकाला देणं. ओके, हे बेसिकली कोणत्याही बँकेचं किंवा व्यापारी बँकेचं काम असतं, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. मग व्यापारी बँका त्यांच्याकडे या ज्या ठेवी येतात, सो त्या ठेवींना, समजा व्यापारी बँकेकडे 100 रुपयाच्या ठेवी आल्या तर त्यापैकी 20 रुपये त्या आरबीआयकडे ठेवतात. 20 रुपये आरबीआयकडे त्या ठेवतात, त्यालाच कॅश रिझर्व्ह म्हणतात. म्हणजे जी कॅश रिझर्व्ह करून ठेवतात त्या कुणाकडे? आरबीआयकडे. समजलं असेल तुम्हाला. सो व्यापारी बँका आरबीआयकडे ठराविक रक्कम ठेवतात त्यांच्या आलेल्या ठेवींमधून, तर तिलाच कॅश रिझर्व्ह रेशो असे म्हणतात. मग आता एक लक्षात घ्यायचं की CRR जो असतो तो नेहमी कॅशमध्येच ठेवावा लागतो, म्हणजे रोख स्वरूपातच तुम्ही त्याला ठेवू शकतात. समजा एखादी बँक असेल, तिने आरबीआयकडे कॅश रिझर्व्ह रेशो तिला ठेवायचा आहे, मग ती बँक जी असेल तर ती कॅश स्वरूपामध्येच ठेवू शकेल. म्हणजे ती सोन्याच्या माध्यमातून किंवा इतर काही बॉन्ड्स असतील त्याच्या माध्यमातून ती ठेवू शकणार नाही. CRR तो फक्त कॅशच्या माध्यमातूनच ठेवावा लागतो. मग 2008 पर्यंत मित्रांनो, तर बघा, या कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे CRR वरती अगोदर व्याज मिळायचं. CRR वरती अगोदर व्याज मिळायचं कधीपर्यंत? 2008 पर्यंत.
पण 2008ला एम नरसिंहम समिती होती, एम नरसिंहम समिती 2 होती, तर या समितीने ठरवल्यानुसार यावरती व्याज जे आहे ते बंद झाले. ओके, 2008 नंतर CRR वरती मिळणारे व्याज बंद झाले. आता मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये एका चार्टच्या माध्यमातून थोडं इझिली सांगतो. समजा कॉमर्शियल बँक असतील, व्यापारी बँका असतील, त्यांचं काम काय आहे? कर्ज देणे आणि लोकांच्या ठेवी स्वीकारणे. ओके, मग लोकांच्या 2 प्रकारच्या ठेवी असतात. एक म्हणजेच मागणी ठेवी आणि दुसऱ्या म्हणजेच मुदत ठेवी. तर मागणी ठेवी ज्या असतात ते 2 प्रकारच्या असतात. एक बघा तुमचं करंट अकाउंट असतं म्हणजे चालू, आणि दुसरं सेव्हिंग अकाउंट असतं म्हणजे बचत ठेवी असतात तुमच्या, ज्या तुम्ही केव्हाही काढू शकतात, त्या मागच्या क्षणी तुम्हाला मिळतात. पण मुदत ठेवी ज्या असतात त्या ठराविक कालावधीसाठी तुम्ही ठेवतात, त्याला FD म्हणतात तुम्ही किंवा RD म्हणतात. FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट, त्यानंतर RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. FD जी आहे ती ठराविक वर्षासाठी केली जाते डायरेक्टली, आणि RD जे आहे ते एखाद्या हप्त्यासारखं किंवा महिन्याला तुम्ही त्यामध्ये पैसे टाकत असतात. समजा FD 2 वर्षासाठी 1 लाखाची तुम्ही केली, तर RD जे आहे ते तुम्ही 2 वर्षासाठी जे हप्ते आहेत त्याचे ते भरून कंप्लीट कराल. सो हा FD आणि RD मध्ये फरक आहे. FD मध्ये व्याज जे आहे ते जास्त मिळतं, आणि RD मध्ये जे आवर्ती ठेव आहे तर त्याला व्याज जे आहे ते फारसं नसतं, म्हणजे याच्या तुलनेमध्ये FD पेक्षा कमी असतं. ओके, सो हे झालं FD आणि RD, ज्या की मुदत ठेवी असतात. मग आता चालू ठेवी ज्या असतात त्या कोणाच्या असतात? जे बिझनेस पर्सन आहेत, ज्यांना डेली त्यांचे ट्रान्झॅक्शन होत असतात. पण या चालू ठेवीवरती व्याज मिळत नाही, आणि सर्वात तरल हा पैसा असतो, म्हणजे सर्वात व्होलॅटाईल असा हा पैसा असतो, कारण तो केव्हाही ते काढू शकतात किंवा त्यांना काढण्याचा हक्क असतो, बिकॉज दॅट इज इन द बिझनेस अकाउंट, करंट बिझनेस अकाउंट. त्यानंतर बचत ठेवी ज्या आहेत, बचत ठेवी सामान्य लोकांचे असतात, म्हणजे आता आपल्यासारखे लोक जे आहेत तर त्यांच्या बचत ठेवी असतात, आणि या बचत ठेवींवरती त्यांना व्याज मिळतं. अशा प्रकारे ही कॉन्सेप्ट असते बघा बँकेची. मग आता या ज्या ठेवी ज्या कॉमर्शियल बँकने स्वीकारलेल्या आहेत, RBI काय करते बघा, असे फिक्स पर्सेंट ठरवते की 4% तुम्हाला ज्या तुमच्या ठेवी आहेत त्यातून आम्हाला CRR ठेवावं लागेल, कॅश रिझर्व्ह रेशो ठेवावा लागेल. सो बँका काय करतात त्या प्रमाणामध्ये, म्हणजे 100 रुपये जर त्यांच्याकडे ठेवी असतील तर त्याचे 4% म्हणजे 4 रुपये त्यांना RBI मध्ये ठेवावे लागतात. मग आता जर या रक्कम ठेवण्याचा किंवा या इथे पर्सेंटेज वाढले तर त्याचा नेमका काय परिणाम होतो, म्हणजे CRR जो आहे, CRRचे पर्सेंटेज जर वाढले, CRRची टक्केवारी जर वाढली आणि CRRचे टक्के जर कमी झाले तर नेमका कसा परिणाम होतो ते आपण बघूया. बघा, जर CRR मध्ये वाढ केली तर व्यापारी बँकांना त्यांच्या ज्या ठेवी आहेत त्यामधून ठराविक जास्त रक्कम ठेवावी लागेल. म्हणजे समजा 4%चा CRR असेल तर 5% केला, तर जिथे 4 रुपये RBIला बँकांना ठेवायचे होते तिथे ते 5 रुपये त्यांना ठेवावे लागतील. म्हणजे त्यांच्याकडील पैसा काय होईल? कमी होईल. मग त्यांची जी कर्ज देण्याची क्षमता आहे, कर्ज देण्याची क्षमता कोणाची? व्यापारी बँकांची. ती क्षमता जी आहे ती घटते, कर्ज देण्याची क्षमता घटते. केव्हा? जेव्हा CRRचा रेट वाढला असेल तेव्हा. आणि जर कर्ज देण्याची क्षमता घटली तर मागणीवर नियंत्रण येते. मागणीवर नियंत्रण येते म्हणजे इन शॉर्ट काय होतं? चलनवाढीवर नियंत्रण येते. म्हणजे RBIला जर चलनवाढीवर नियंत्रण आणायचं असेल तर RBI काय करेल? CRRचे पर्सेंटेज वाढवेल, CRRचे प्रमाण वाढवेल. ओके, मग जर प्रमाण कमी केलं तर सर्व गोष्टी याविरुद्ध होतील. समजा अगोदर 4% होतं, देन 3% केलं, मग काय होईल की RBI कडे कमी रक्कम ठेवावी लागेल बँकांना, त्यामुळे कर्ज देण्याची क्षमता जी आहे त्यांची ती वाढेल. त्यानंतर त्या बँकेमधील किंवा लोकांच्या हातातील पैसा वाढेल, त्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल. वस्तूंची जर मागणी वाढली तर काय होईल? पतचलन विस्तार होईल, म्हणजेच मंदी दूर होईल. ओके, सो अशा प्रकारे या CRRच्या कॉन्सेप्ट्स आहेत. आय होप तुम्हाला सर्व क्लिअर झाले असतील. याच्या बियॉन्ड क्वेश्चन जात नाहीत. दिस इज व्हेरी डीप, म्हणजे मी जे घेतलेलं आहे ते खूप डीप आहे, तर त्याच्या बियॉन्ड तुम्हाला प्रश्न जाणार नाही. नेक्स्ट आपण बघणार आहोत SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. CRR म्हणजे काय हे तुम्हाला आता कळालं असेल. आता आपण RBI टॉपिकमधील जो संख्यात्मक घटक आहे दुसऱ्या नंबरचा, तो म्हणजेच SLR. SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो.
याबद्दल माहिती बघणार आहोत. बघा आता स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे काय, तर संविधानिक रोखता गुणोत्तर. ओके, याला मराठीमध्ये संविधानिक किंवा वैधानिक रोखता प्रमाण असे म्हणतात. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हा काय असतो बघा, हा CRRच्या विरुद्ध असतो. म्हणजे समजा CRR मध्ये बँकांना ठराविक रक्कम, ज्या काही व्यापारी बँका आहे त्यांना ठराविक रक्कम RBI कडे ठेवावी लागते, पण SLR मध्ये बँकांना ठराविक रक्कम स्वतःकडे ठेवावी लागते. व्यापारी बँका त्यांच्याकडे ज्या ठेवी येतात त्यामधून स्वतःकडे ठेवतात, म्हणजे व्यापारी बँका स्वतःकडे ठेवतात. तर त्यालाच काय म्हणतात, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. सो बेसिक फरक तुम्हाला समजला असेल CRR आणि SLR मधील. आता बघा SLRचं ठराविक असे पर्सेंटेज असतात. मग SLR अगोदर 38.5% होता, पण एम नरसिंहम समिती जी आहे, एम नरसिंहम समिती 1991ची आहे बघा, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. तर या समितीने तो 25% करा अशी शिफारस केली होती. म्हणजे इन केस क्वेश्चन MCQ बनू शकतो की SLR 38.5% वरून 25% कमी करा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन्स देतील. सो यू हॅव टू टिक द आन्सर. एम नरसिंहम समिती. ओके, सो अशा प्रकारे हे आहे. आणि SLRचे प्रमाण ठरवणे म्हणजे समजा हे पर्सेंटेज एवढे ठेवायचे की एवढे ठेवायचे, हे कोणाकडे आहे तर RBI कडे याची संपूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी किंवा अधिकार जे आहेत ते आहेत. मी तुम्हाला सांगितलं की CRR जो आहे तो फक्त रोख स्वरूपामध्ये ठेवता येतो, म्हणजे कॅश स्वरूपामध्ये तो ठेवता येतो. पण हा जो SLR आहे तो तुम्ही रोख स्वरूपामध्ये, म्हणजे एखादी बँक रोख स्वरूपामध्ये ठेवू शकते किंवा सोन्याच्या माध्यमातून ते ठेवू शकते आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्सच्या माध्यमातून ठेवू शकते आपल्याकडे स्वतःकडे. ओके, सो अशा प्रकारे हे आहे SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. खूप इझी आहे बघा, जसं सांगितलं तेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बघा व्यापारी बँका काय करतात थोडं अजून तुम्हाला एक्सप्लेन करतो, आणि शेवटी आपण या CRR आणि SLR मधला मूलभूत फरक जो आहे तो देखील लक्षात घेऊया. व्यापारी बँका काय करतात, कर्ज देतात ग्राहकांना आणि ग्राहकांकडून ठेवी स्वीकारतात, म्हणजे ठेवी स्वीकारून त्यामधूनच त्या कर्ज देतात. मग या ठेवीमधून ठराविक रक्कम ते RBI कडे ठेवतात. तर ठराविक रक्कम ठेवलेल्याला काय म्हणतात, कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, आणि या ज्या ठेवी असतात मित्रांनो त्या बँक स्वतःकडे ठेवते, त्यालाच काय म्हणतात, म्हणजे स्वतःकडे ज्या ठेवी जमा होतात त्यातील काही रक्कम, सम अमाऊंट, काही पर्सेंटेज जे आहे ते स्वतःकडे ठेवते, त्याला स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणतात. मग स्वतःकडे ठेवल्यानंतर यामध्ये कोणकोणते घटक असतात, एक मी सांगितलं तुम्हाला, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, त्यानंतर गोल्ड असतं, सोनं असतं आणि कॅश असते. या तिन्ही स्वरूपामध्ये व्यापारी बँका स्वतःकडे SLR ठेवू शकतात. मग SLR मधून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे कर्ज देता येत नाही. समजा जर SLR मध्ये एखादी अमाऊंट टाकली तुम्ही तर कर्ज देता येत नाही, आणि यातील जो पैसा आहे जो तो वापरता येत नाही. सो अशा प्रकारे हे SLRचं काहीसं स्वरूप आहे. आता जर SLR मध्ये वाढ झाली आणि SLR मध्ये घट झाली तर काय होतं बघा. SLR मध्ये जर वाढ झाली आणि घट झाली तर दोन सिनेरिओ आहेत. SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो मध्ये जर वाढ झाली तर काय होतं बघा. आता समजा टक्के जर वाढले SLRचे तर बँकांना जास्त रक्कम बाजूला काढावी लागेल, म्हणजे त्यांच्याकडेच काढावी लागेल पण बाजूला काढावी लागेल, ती जी SLR म्हणून काढावी लागेल. आणि त्यामुळे काय होईल बघा, तो पैसा वापरता येणार नाही बँकेला, त्यामुळे कर्ज देण्याची क्षमता जी आहे ती कमी होईल. कारण व्यापारी बँकाचं कार्यच ते आहे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. मग जर ठेवीतील रक्कम जी आहे ती थोडी रक्कम रिझर्व्ह ठेवत असतील, लिक्विडिटी म्हणून ठेवत असतील, तर कर्ज देण्याचं त्यांचं प्रमाण देखील कमी होणार आहे. जर कर्ज देण्याचं प्रमाण कमी झालं तर मागणी जी आहे, लोकांकडे पैसा कमी येईल आणि पैसा कमी असल्यामुळे मागणी जी आहे ती कमी होईल. मागणी कमी झाल्यामुळे काय होईल, पतचलन संकोच होईल, पतचलन संकोच. आणि पतचलन संकोच झाल्यामुळे काय होईल, चलनवाढीवर नियंत्रण येईल. बघा हे खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी यावरतीच डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला दिसतो, म्हणजे कॉन्सेप्टवरती जर क्वेश्चन आला तर तो या स्वरूपामध्ये असतो की SLR जर वाढला तर चलनवाढीवर नियंत्रण येते. विधान बरोबर आहे की चूक, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व आठवावं लागतं. SLR वाढला तर काय होतं, पैसा बाजूला सरतो, त्यामुळे कर्ज देण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे मागणी कमी होते, मागणी कमी झाल्यामुळे पतचलन संकोच होतो आणि पतचलन संकोच झाल्यामुळे चलनवाढीवर नियंत्रण येते. ओके, अशा प्रकारे हे आहे. त्यानंतर आता जर
SLR मध्ये घट झाली, म्हणजे SLRचे पर्सेंटेज कमी झाले. तर आता ज्या ठेवी असतील तर ठेवींमधून स्वतःकडे कमी रक्कम ठेवावी लागेल, कमी रक्कम बाजूला जाईल. म्हणजे समजा एखाद्या बँकेकडे 100 रुपयाच्या ठेवी आहेत, अगोदर 20 रुपये SLR होता, फॉर एक्झाम्पल आहे फक्त, नॉट एक्झॅक्ट फिगर्स, आणि 100 रुपये जर येत असतील आणि त्यातील 10 रुपये ठेवले SLR मध्ये, तर यावेळेस बघा 80 रुपये व्यापारी बँकेकडे राहतील, बेसिकली 80 रुपये, आणि या कंडिशनमध्ये 90 रुपये राहतील. मग जर 90 रुपये राहतील तर कमी रक्कम बाजूला ठेवलेली आहे ना इथे 10. ओके, मग त्यांच्याकडे पैसा असेल शिल्लक, म्हणून पैसा असेल तर काय होईल, कर्ज देण्याची क्षमता त्यांची वाढणार आहे, कर्ज देण्याची क्षमता वाढेल. मग कर्ज देण्याची क्षमता जर वाढली तर लोकांकडे पैसा येईल, आणि पैसा आल्यानंतर वस्तूंच्या मागणी काय होतील, वाढतील. मागणी वाढल्यामुळे काय होईल बघा, पतचलन विस्तार घडून येईल. इथं काय होता, पतचलन संकोच होता, इथे पतचलन विस्तार होत आहे. पतचलन विस्तार, पतचलन विस्तार जर घडून आला तर मंदी जी आहे ती दूर होईल, मंदी दूर होईल. तर अशा प्रकारे बेसिकली हा कॉन्सेप्ट आहे. SLR जर कमी झाला तर काय होईल, SLR जर वाढला तर काय होईल. अशाच प्रकारे मी तुम्हाला कॅश रिझर्व्ह रेशो जर वाढला तर काय होईल, कॅश रिझर्व्ह रेशो जर कमी झाला तर काय होईल हे सांगितलं. आता बघा CRR आणि SLR मधला जो बेसिक डिफरन्स आहे त्याबद्दल थोडं आपण बोलूया. CRR वर्सेस SLR. आता हे थोडं डीपमध्ये का सांगतो आहे, कारण यावरती क्वेश्चन आला तर तो तुमचा सुटायला नको किंवा चुकायला नको. आता बघा एक एक टॉपिक मी फक्त ओरली सांगतो तुम्हाला, आणि इथं जास्त लिहित बसत नाही, कारण ऑलरेडी मी ते आत्ताच सांगितलेलं आहे. बघा CRR म्हणजे काय, तर एखादी बँक RBI कडे ठराविक रक्कम ठेवते. SLR म्हणजे काय, एखादी व्यापारी बँक स्वतःकडे काही ठराविक रक्कम ठेवते. CRR जो आहे तो फक्त रोकड स्वरूपात ठेवावा लागतो. SLR जो आहे तो रोख, सोने आणि गव्हर्नमेंट बॉन्ड स्वरूपात ठेवता येतो. CRR वरती व्याज मिळत नाही आणि SLR वरती कर्ज देता येत नाही. त्यानंतर यामुळे CRR जर वाढवला तुम्ही तर चलनवाढीवर नियंत्रण येतं, आणि जर SLR वाढवला तुम्ही तर चलनवाढीवर नियंत्रण येतं. आणि जर घट केली CRR मध्ये तर मंदीची परिस्थिती जी आहे ती येते, आणि जर SLR मध्ये घट केली तर मंदी येते. अशा प्रकारे घट केली तर मंदी दूर होते, आणि इथे पण मंदी दूर होते. ओके, सो CRR वर्सेस SLR या गोष्टी इथे क्लिअर तुमच्या झाल्या असतील. त्यानंतर RBIची जे आपण संख्यात्मक साधने किंवा संख्यात्मक वैशिष्ट्ये बघत आहे, तर त्यामधील तिसरं म्हणजेच रेपो रेट. रेपो रेट, तर रेपो रेट काय आहे बघा, याला काय म्हणतात, रिपर्चेस ऑब्लिगेशन. तर रेपो रेट म्हणजे काय, तर व्यापारी बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अल्प काळासाठी काही कर्जावर रक्कम घेतात, त्या कर्जावरील जो व्याजदर असतो त्याला रेपो रेट म्हणतात. समजा ही व्यापारी बँक आहे, व्यापारी बँक, आणि ही RBI आहे. तर व्यापारी बँक RBI कडून काही कर्ज घेईल आणि त्या कर्जावरती काही व्याज लागेल, तर हा जो व्याजाचा दर असतो त्यालाच रेपो रेट म्हणतात. इझी आहे खूप, समजलं असेल तुम्हाला वन टेकमध्ये. याच्यावरती जो व्याज दर असतो त्याला रेपो रेट असे म्हणतात. याला मराठीमध्ये पुनर्खरेदी बंधन असं म्हणतात, पण शक्यतो रेपोच तुम्हाला ऑप्शनमध्ये किंवा कुठेतरी मराठीमध्ये जर लिहिलं असेल रेपो या स्वरूपामध्ये लिहिलेलं असतं. सो एवढं पुनर्खरेदी बंधन वगैरे किचकट शब्द लक्षात ठेवण्याची गरज नाही. समजलं असेल तुम्हाला रेपो रेट म्हणजे काय, तर व्यापारी बँका RBI कडून ज्या दराने कर्ज घेतात तर त्याला जे व्याज असतं त्या व्याजाचा दर जो असतो त्याला रेपो रेट असे म्हणतात. बघा हा जो रेपो रेट आहे त्या रेपो रेटला लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी असे म्हणतात. लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी असे का म्हणतात, तर रेपोमुळे जी मार्केटमधील तरलता आहे ती तरलता कमी जास्त होते, म्हणून त्याला ॲडजस्टमेंट फॅसिलिटी असे म्हणतात. लिक्विडिटी ॲडजस्टमेंट, तरलता कमी जास्त होणे म्हणजे काय, तर मार्केटमधील पैसा कमी जास्त होत असतो. कारण जर RBIने व्यापारी बँकांना कर्जे दिले तर त्यामुळे व्यापारी बँकांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते वाढतील. पण जर व्याजाचा दर जास्त असला तर व्यापारी बँका कमी कर्ज घेतील, व्याजाचा दर कमी असला तर व्यापारी बँका जास्त कर्ज घेतील. त्यामुळे यामुळे काय होते की एक मार्केटमध्ये लिक्विडिटी जी आहे ती कमी जास्त होत असते, म्हणून याला लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी असे म्हणतात.
आणि एक वैशिष्ट्य म्हणजे रेपो रेट जो असतो तो अल्प कालावधीसाठी असतो, अल्प काळासाठी असतो, म्हणजे फक्त 24 तासासाठी हा रेपो रेट जो आहे तो असतो. ओके, बघा आता रेपो रेट जो आहे तो जर कमी केला तर काय होतं आणि वाढवला तर काय होतं. रेपो रेट जर कमी केला आणि जर वाढवला, रेपो रेट म्हणजे काय, बेसिकली तो जो दर आहे व्याजाचा तो. बँका RBI कडून कर्ज घेतात त्यावर असलेला व्याजाचा दर म्हणजे रेपो रेट. मग रेपो रेट जर कमी केला तर काय होईल. रेपो रेट जर कमी केला, बघा समजा RBIने व्याजाचा दर कमी केला तर बँका जास्त कर्ज घेतील, म्हणजे काय होईल, कर्ज स्वस्त होतात. रेपो रेट जर कमी केला तर कर्ज स्वस्त जर झालेत तर कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल बँकांची. मी तुम्हाला सांगितलं बँका जास्त मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतील, म्हणजे कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढते. आणि जर कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढली तर लोकांच्या हातांमध्ये देखील पैसा जो आहे तो जास्त जातो, लोकांच्या हातांमध्ये पैसा फिरतो. आणि पैसा जर लोकांकडे असेल तर वस्तूंची काय होते, मागणी वाढते. आणि मागणी जर वाढली तर मंदी दूर होते, मंदी दूर होते. म्हणजे इन शॉर्ट काय, जर रेपो रेट कमी केला तर मार्केटमधील जी मंदी आहे ती दूर होते. आणि जर रेपो रेट वाढवला, बघा समजा पर्सेंटेज जर वाढवले, व्याजाची टक्केवारी वाढवली तर काय होईल, तर कर्ज महाग होतील. मग बँका कर्ज महाग जर झाले तर बँका कर्ज कमी घेतील RBI कडून, कर्ज कमी घेतील. कर्ज जर कमी घेतलं त्यांनी तर त्यांची म्हणजे लोकांच्या हातात पैसा कमी होईल, लोकांचा जो पैसा आहे तो कमी होईल. आणि जर पैसा कमी झाला तर काय होईल, मागणीवर नियंत्रण येईल, म्हणजे मागणी कमी होईल. मागणी कमी जर झाली तर चलनवाढीवर नियंत्रण येईल, जे की चलनवाढ जर झाली असेल तर त्यावेळेस रेपो रेट वाढवला जातो, मंदी दूर करण्यासाठी कमी केला जातो. चलनवाढ नियंत्रण. तर अशा प्रकारे हे रेपो रेट कमी जास्त केल्याचे परिणाम आहेत. बघा आता पुढची जी संकल्पना आहे ती आहे टर्म रेपो. मी तुम्हाला सांगितलं की रेपो जे आहे ते अल्प कालावधीसाठी तरलता ओतण्याचे साधन आहे, किंवा व्यापारी बँकांना अल्प कालावधीसाठी कर्ज मिळत असतात, जो की 24 तासांचा काळ असतो. पण 2013 पासून बघा रेपोमुळे जी दीर्घकाल तरलता आहे ती मार्केटमध्ये राहत नाही. म्हणजे 24 तासामध्ये तुम्ही विचार करू शकता की दीर्घकाल आहे का, नाही, अल्पकालीन आहे. त्यामुळे दीर्घकाल जी तरलता आहे, लिक्विडिटी आहे, ती मार्केटमध्ये राहत नसते. म्हणून टर्म रेपोचा वापर सुरू केला. आणि एक वाक्य आहे बघा, टर्म रेपोचा जास्तीत जास्त वापर करा, जास्तीत जास्त वापर करा. ही शिफारस कोणी केली असं विचारू शकतात. तर ती शिफारस कोणी केलेली आहे, उर्जित पटेल समिती, उर्जित पटेल. टर्म रेपो. ओके, टर्म रेपो म्हणजे काय आता पुढे सांगतो तुम्हाला. टर्म रेपो म्हणजे, आता रेपो म्हणजे काय तुम्हाला माहित आहे की व्यापारी बँका RBI कडून ज्या पर्सेंटेजने किंवा ज्या व्याजाच्या दराने कर्ज घेतात तर तो दर. मग टर्म रेपो म्हणजे काय, तर हे जे कर्ज आहे ते 7 दिवसासाठी, 14 दिवसासाठी, 28 दिवसासाठी आणि 56 दिवसासाठी कर्ज दिले जाते RBI कडून व्यापारी बँकांना. म्हणजे ही एक टर्म आहे, हा एक कालावधी आहे. सो त्या कालावधीमध्ये जे काही कर्ज दिले जाते त्यावरती जो व्याजाचा दर असतो त्याला टर्म रेपो म्हणतात. ओके, टर्म रेपोमध्ये काय आहे, मंदी दूर होते, म्हणजे लिक्विडिटी इंजेक्शन या टर्म रेपोला म्हणतात, लिक्विडिटी इंजेक्शन. कारण याद्वारे मार्केटमधील जी मंदी आहे ती दूर होते, लिक्विडिटी इंजेक्शन. कारण व्यापारी बँकांना जास्त कालावधीसाठी किंवा दीर्घ काळासाठी कर्ज मिळतं, त्यामुळे टर्म रेपो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जर मंदी दूर करायची असेल तर रेपोच्या तुलनेमध्ये टर्म रेपो हे प्रभावी साधन आहे मित्रांनो. त्यामुळेच त्याला लिक्विडिटी इंजेक्शन असे म्हणतात. कारण यामुळे काय होतं की दीर्घकालीन जो पैसा असतो तो अर्थव्यवस्थेत टिकून राहतो, कारण दीर्घकालासाठी ते कर्ज मिळतं. आणि याचा जास्तीत जास्त वापर करा अशी शिफारस कोणी केली, तर उर्जित पटेल समितीने केली. हे लक्षात ठेवायचं. बघा पुढची कॉन्सेप्ट आहे किंवा पुढचं RBIचं संख्यात्मक साधन आहे RRR. RRR म्हणजे कुठलाही मूवी वगैरे नाही, इथे आपला RRR MPSC देईल. तो म्हणजेच रिव्हर्स रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच उलट रेपो दर त्याला म्हणतात. मग आता मी तुम्हाला सांगितलं की व्यापारी बँका RBI कडून काही ठराविक दराने कर्ज घेतात, त्याला रेपो रेट म्हणतात. मग हा रिव्हर्स रेपो जो आहे तो त्याच्या उलट आहे, कम्प्लिटली ऑपोजिट आहे त्याच्या.
मग ऑपोजिट आहे म्हणजे काय, तर व्यापारी बँक यांच्याकडून RBI कर्ज घेते, त्यावरील जो व्याजदर असतो त्याला रिव्हर्स रेपो म्हणतात. बघा, ही RBI आहे आणि ही व्यापारी बँक आहे. तर RBI या व्यापारी बँकेकडून कर्ज घेते आणि व्याजदर यावरती जो आकारला जातो त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. ओके, समजलं असेल तुम्हाला. टोटली ऑपोजिट ऑफ रेपो रेट. तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो आणि रिव्हर्स रेपो याचा वापर करावा अशी शिफारस नरसिंहम समितीने केली होती 1997च्या, जे की नरसिंहम समिती 2 होती. आणि जे रेपो आहे, रिव्हर्स रेपो आहे, त्यांना लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणतात, दोघांनाही म्हणतात. रिव्हर्स रेपो म्हणजे काय, तर उलट रेपो तुम्ही त्याला मराठीमध्ये म्हणू शकता. तर रिव्हर्स रेपोचा वापर केव्हा केला जातो मित्रांनो, जेव्हा बाजारातील तरलता शोषून घ्यायची असेल. तरलता शोषून घ्यायची असेल म्हणजे बाजारातील पैसा जो आहे तो शोषायचा असेल, तर त्यावेळेस रिव्हर्स रेपोचा वापर करतात. मग तरलता जर शोषून घेतली तर काय होते, चलनवाढीवर नियंत्रण येते. चलनवाढीवर नियंत्रण येते. म्हणजे यावरून तुम्हाला काय समजलं आता बघा, लेक्चर जे आहेत ते खूप बोरिंग असतात इकॉनॉमिक्सचे जनरली. आपलं देखील त्याच स्वरूपामध्ये आहे. म्हणजे डाटा इन्फॉर्मेशन जेव्हा आपल्या ब्रेनला मिळते तेव्हा तो काय करतो की खूप लेझी होऊन जातो. म्हणजे त्याला असं वाटतं की आता बस झालं, हे खूप झालं, किंवा मला नाही लक्षात राहते आता. पण मित्रांनो, जर तुम्हाला MPSC पास करायची आहे, सो यू हॅव टू डील विथ सच सिच्युएशन. आणि ही सिच्युएशन म्हणजे आता तुम्हाला आली असेल बघा, इथपर्यंत कोणी लेक्चर बघत आला असाल तर. कारण तेवढं इझी नाही आहे आणि एवढं इझिली तुम्हाला एखादी पोस्ट मिळेल हे देखील पॉसिबल नाही. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, प्रॉपर त्याच्यावरती विचार करून एखादी गोष्ट करावी लागेल. त्यामुळे बोर जात असेल तरी काही हरकत नाही, बघावं तर लागणारच आहे. तुम्ही नाही बघितलं, दुसरा कोणतरी बघेल आणि त्याला फायदा होणार आहे. सो युअर डिसिजन. शेवटी तुम्हीच जे काही आहात ते स्वतःचे जडणघडण करणारे आहात सध्याच्या कंडिशनला. बघा, रेपोमध्ये काय होतं मी तुम्हाला सांगितलं, रेपोमध्ये मंदी प्रभावी असते. हे रेपो रेट मंदीमध्ये प्रभावी असते. आणि रिव्हर्स रेपो चलनवाढीमध्ये प्रभावी असते. चलनवाढी. तर चलनवाढ वगैरे काय आहे याविषयी मला असं म्हणजे मी असं अज्युम करतो आहे की तुम्हाला बेसिक आयडिया आहे. पुढे चलनवाढ मंदी स्पेशल चॅप्टर मी घेणार आहे, तेव्हा आपण क्लिअर करणारच आहोत. पण या सर्व गोष्टी देखील तुम्हाला सध्या तरी थोड्या माहीत असाव्या, कारण मी वेळोवेळी सांगतो आहे जर हे वाढलं तर हे कमी होतं, मंदीमध्ये असं करतात तसं करतात. पण ते तुम्हाला समजतं आहे की नाही ते टोटली तुमच्यावरती आहे. आता तुम्हाला बॅकग्राऊंड नॉलेज असेल तर, कारण दीज लेक्चर्स आर रिव्हिजन लेक्चर्स. हे टोटली कॉन्सेप्च्युअल किंवा मी एखादी कॉन्सेप्ट क्लिअर करेल त्या स्वरूपामध्ये लेक्चर्स नाहीत. आणि हे तुमचं टाईम घेणार आहेत, पण त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. कारण RBI वरती बघा, राज्यसेवा प्रीला देखील प्रश्न येतात, कंबाईन प्रीला देखील क्वेश्चन येतं. त्यानंतर पुढचा जो संख्यात्मक घटक आहे तो म्हणजेच OMO. मग आता OMO म्हणजे काय, तर ओपन मार्केट ऑपरेशन्स. तर ओपन मार्केट ऑपरेशन काय आहे आपण बघितलं, CRR, SLR, रेपो, रिव्हर्स रेपो. त्यानंतरचं महत्त्वाचं आहे OMO, ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय, तर खुल्या बाजारातील जे कर्ज रोखे असतात मित्रांनो त्यांची खरेदी विक्री. कर्ज रोखे असतात बघा मार्केटमध्ये, ओपन मार्केटमध्ये, त्या कर्ज रोख्यांची किंवा बॉन्ड्सची जी आहे ती विक्री, खरेदी विक्री. मग ही कर्ज रोख्यांची खरेदी विक्री कोण करतं, तर सरकार करते. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ असेल, त्यावेळेस ही कर्ज रोख्यांची विक्री केली जाते. आणि कर्ज रोख्यांची विक्री जेव्हा केली जाते तेव्हा अर्थव्यवस्थेतील पैसा शोषून घेतला जातो. मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक आहे का. गव्हर्नमेंट काय करते, कर्ज रोख्यांची विक्री करते. जेव्हा अर्थव्यवस्थेत चलनवाढ होत असते किंवा चलनवाढची परिस्थिती असते त्यावेळेस कर्ज रोख्यांची विक्री करून अर्थव्यवस्थेतील जो पैसा असतो किंवा जी तरलता असते ते शोषून घेतली जाते. आणि यामुळे काय होतं, चलनवाढीवर नियंत्रण येतं. ओके, सो अशा प्रकारेच हे OMO विषय आहे. जास्त काही डिटेल तुम्हाला क्वेश्चन जाणार नाहीत. सो एवढं जरी लक्षात ठेवलं की OMO इज रिलेटेड टू कर्ज रोख्यांची खरेदी विक्री, सो दॅट इज सफिशियंट. ओके, तर बघा मित्रांनो, आपण आता जे काही क्वांटिटेटिव्ह साधने आहेत RBIची ते बघितली. पुढची आहेत क्वालिटेटिव्ह किंवा गुणात्मक साधने.
तर गुणात्मक साधने तुम्हाला त्याविषयी काही जास्त विचारलं जात नाही, फक्त कोणती गुणात्मक साधने आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग गुणात्मक साधने ही तुम्ही पाठच करायची आहे. म्हणजेच कर्ज रक्कम व तारण यामधील गाळा ही गुणात्मक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर उपभोग्य कर्जाचे नियमन गुणात्मक आहे. नैतिक समज हे आलं होतं बघा, गुणात्मक आहे. प्रत्यक्ष कारवाई गुणात्मक आहे. त्यानंतर हे पुढचं आहे बघा, प्रसिद्धी, त्यानंतर कर्जाचे रेशनिंग. अशा प्रकारे हे क्वालिटेटिव्ह किंवा गुणात्मक साधने आहेत. ही साधने चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, RBIचं फंक्शन जे आहे, कार्य जे आहे, त्याविषयी थोडी माहिती तुम्हाला देतो. RBIचं कार्य काय असतं बघा. चलन निर्मिती जी आहे ती RBIद्वारे केली जाते. चलन निर्मितीची म्हणजेच मक्तेदारी जी आहे ती RBIकडे असते. चलन निर्मितीची RBI काय करते, 1 रुपयावरील सर्व नोटा छापते व चलनात आणते, म्हणजे 1 रुपयाच्या वरील. ओके. आणि RBI जास्तीत जास्त 10,000ची नोट छापू शकते. ओके, हे लक्षात ठेवा. RBI जास्तीत जास्त 10,000 रुपयाची नोट छापू शकते. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की RBI 1 रुपयावरील सर्व नोटा छापते देखील आणि चलनात देखील आणते. मग केंद्र सरकार काय करते, केंद्र सरकार 1 रुपयाची नोट छापते. 1 रुपयाची नोट केंद्र सरकार छापते व या नोटेवर सही जी असते ती वित्त सचिवाची असते. वित्त सचिव 1 रुपयाची जी नोट असते त्यावरती. मग जे कॉईन्स असतात त्या कॉईन्सचं काय, तर कॉईन्स मित्रांनो केंद्र सरकार तयार करते आणि RBI चलनामध्ये आणते. म्हणजे कॉईन्स तयार करण्याचं काम कोणाचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. पण ते चलनात कोण आणतं, चलनात आणण्याचं काम RBIचं आहे. ओके. सो अशा प्रकारे हे RBIचं एक कार्य आहे. RBI भारत सरकारला चलनविषयक सल्ला देते, तुम्हाला माहीत असेल. आणि राजकोषीय व्यवस्थापन जे आहे, जे बघा राजकोषीय तूट वगैरे आहेत आपण बघितल्या, त्या म्हणजे बघणार आहोत त्या पुढे. सो त्याविषयी व्यवस्थापन व कर्ज उभारणीसाठी RBI मदत करते. RBI ही बँकांची बँक म्हणून कार्य करते, म्हणजे बँकांना कर्ज देते, तसेच बँकांना चलनविषयक मदतीसाठी किंवा मदत करते, बँकांना सल्ले वगैरे देते. आणि RBIचा उद्देश नफा कमवणे नाही, त्यामुळे ती नफाचा उद्दिष्ट ठेवून काम करत नाही, नफ्याचे उद्दिष्ट ठेवून. अशा प्रकारे हे RBIची काही कार्य आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे RBI हे अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. बघा, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा ऐकलं तर थिंग्स विल बी इझी फॉर यू. तुम्हाला खूप सोपं जाईल. हे बोरिंग तर आहेच, त्याबद्दल नो डाऊट, पण तुम्हाला करावं तर लागणारच आहे, त्याशिवाय मार्क्स येणार नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून RBI विषयी तुम्हाला माहिती द्यायची होती. नेक्स्ट लेक्चर आपण लवकरच अपलोड करूया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.